श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सोलापुरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्धवनगर परिसरात अलकुंटे परिवाराच्या वतीने उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही अलकुंटे परिवाराच्या वतीने उद्धवनगर ओम गर्जना चौक सैफुल येथे प्रकट दिन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, भक्तगण आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मनोज अलकुंटे, ज्योती अलकुंटे, आकाश अलकुंटे आणि प्राप्ती अलकुंटे यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली। साला पावणारा श्री स्वामी समर्थ आहे। तू आमचा नवसाला पावणारा श्री स्वामी समर्थ आहे। हे स्वामीराया, गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये अनेकांची कामे तू मार्गी लावलेली आहेस। अनेकांना त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून तू तत्पर झालास। मात्र हे स्वामीराया, आणखी असे कितीतरी सेवेकरी आहेत, अशा कितीतरी लेकरांना तुझी प्रचिती अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही। हे स्वामीराया, या वेळेस त्या लेकरांकडे तुझी दूरदृष्टी वळव। त्या लेकरांना एकदा तुझ्या कृपाशीर्वादानं संचित कर। आणि हे स्वामीराया, आज प्रत्येक गुरुवारी येणाऱ्या माझ्या सर्व बंधू, भगिनी, माता, मैत्रिणी, सख्या, पितृतुल्य वडीलधारी माणसं यांनी तुला केलेली सेवा तू सगुण रूपानं स्वीकार करावी। या प्रकट दिनासाठी म्हणून ज्यांनी खालीचा वाटा उचललेला आहे त्या सर्वांवर तुझी कृपा दृष्टी वळव। हे स्वामीराया, माझ्याकडं तुला देण्यासाठी शिवाय या भक्तीच्या काहीही नाही, शिवाय या प्रार्थनेच्या काहीही नाही, शिवाय या आराधनेच्या काहीही नाही। कारण हे स्वामीराया, तुझं तर तुला समर्पित करत असताना हा अलकुंटे परिवार हा प्रकट दिन सर्वांच्या सहकार्यानं भक्तीच्या वातावरणामध्ये साजरा करतो। हे भाग्य तू माझ्या परिवाराला प्राप्त करून दिलंस, त्याबद्दल हे स्वामीराया आम्ही तुझे शतशः ऋणी आहोत। आरती दरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमादरम्यान ज्योती अलकुंटे यांनी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे महत्त्व आणि कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा मंत्र ज्यांनी या विश्वाला दिला अशा श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आमचं पालकत्व घेतलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा अलकुंटे परिवाराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही साजरा केलेला आहे। गेली 17 ते 18 वर्ष झालेली आहेत आम्ही हा प्रकट दिन सोहळा महाराजांच्या आज्ञेनं, महाराजांच्या आदेशानं, महाराजांच्या नियोजनानं आणि महाराजांच्या प्रयोजनानं, त्यांच्या कृपाशीर्वादानं साजरा करत असतो। आणि हा सण साजरा करत असताना कालच आपण हिंदू नववर्ष नूतन वर्षाची सुरुवात केलेली आहे। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज प्रकट दिन सोहळा माझा हा संपूर्ण अलकुंटे परिवार याच्या साक्षीनं मी साजरा करत आहे। श्री स्वामी समर्थांनी म्हटलेलं आहे की अशक्य ते शक्य करतील स्वामी, यावर माझा आणि माझ्या हा संपूर्ण परिवाराचा विश्वास आहे। इथं दर गुरुवारी या श्री लक्ष्मी समर्थ दरबारामध्ये महाराजांची भक्ती केली जाते, प्रार्थना केली जाते, आराधना केली जाते। खूप दूरवरून म्हणजे परगावावरून सुद्धा भरपूर भक्त सेवेकरी इथं हजेरी लावतात। आणि हा महाराजांचा जो स्थान आहे या स्थानालाच आम्ही राहतो आणि आम्ही या महाराजांच्या कृपाशीर्वादानं संचित होण्याचा प्रयत्न करतोय। कारण महाराजांच्या पायाकडं पोहोचण्यासाठी सुद्धा खूप मोठी तपश्चर्या करावी लागणार आहे। आमची अजून सुरुवात आहे। श्री स्वामी समर्थांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन। सर्वप्रथम मी माझ्या परिवारासाठी मागेन की माझ्या परिवारात जे गठबंधन आहे, जे आम्ही एकत्र राहतो, त्या एकत्राला रोपट्याचं रूप वटवृक्षात व्हावं। आणि त्याचप्रमाणे माझ्या श्री लक्ष्मी समर्थ ग्रुपसाठी मागेन की लक्ष्मी समर्थ ग्रुप असाच भक्तीनं, प्रार्थनेनं, नामस्मरणानं आणि महाराजांच्या प्रचितीनं, अभिव्यक्तीनं असाच वाढत राहावा हीच प्रार्थना करते।
आणि सर्वात शेवटी BR न्यूज चॅनलचं मी आभार मानेन. कारण का तर आवर्जून BR न्यूज चॅनल आवर्जून ह्या कार्यक्रमाला येत असतो आणि आमचं हे जे फॅमिलीचं जे टचिंग आहे किंवा आम्ही जे इथं हा कार्यक्रम छोटासा करतो पण या छोट्याशा कार्यक्रमाला मोठं करायचं काम चॅनल करतं. त्यामुळं चॅनलचं मी प्रथम मनपूर्वक आभार मानते. आणि म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु आमचं टर्म वेगळं आहे. माझ्या प्रत्येक भक्तीमागे, माझ्या प्रत्येक नामस्मरणामागे माझे साहेब आणि माझा हा परिवार उभा आहे. यांच्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नव्हत्या आणि म्हणूनच पुनश्च एकदा स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया की असंच आम्हाला त्यांनी सामर्थ्य पुरवावं, अशी शक्ती पुरवावी आणि आम्ही असंच कसल्याही प्रकारची किंतु परंतु न बाळगता ही सेवा अविरत चालू ठेवावी हीच प्रार्थना करतो. आज सूनसुद्धा आहेत, आमच्या घरच्या सुनासुद्धा आहेत, मुलं आहेत, माझे दीर आहेत, वडीलधारी दीर आहेत, जाऊ आहे, छोटे दीर आहेत. अशा पूर्ण फॅमिलीला धरून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम शक्यच नाही. आणि शेवटी माझा श्रीलक्ष्मी समर्थ ग्रुप, माझ्या सर्व माता भगिनी, मैत्रिणी, सख्या, सोबती, बंधू आणि पितृतुल्य वडीलधारी माणसं ही या भक्तीला आवर्जून येतात. आणि आता या भक्तीच्या नंतर आपण महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कुणालाही निमंत्रण पत्रिका आवर्जून आपण दिलेली नाही आहे, फक्त स्टेटसमध्ये टाकलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की इथं या भक्तीत यायचं आहे. त्याच्यात सांगण्यावरून महाराजांची प्रचिती अनुभवण्यासाठी म्हणून हा जनसागर इथं लोटला आहे. फक्त एकदा महाराजांना प्रार्थना करूया की महाराजांनी आपल्या या सर्व गोष्टीसाठी, सर्व सेवेसाठी एकदा तथास्तु तथास्तु आणि तथास्तु म्हणावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज योगीराज परम सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कार्यक्रमानंतर उपस्थित भक्तगणांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन मनोज अलकुंटे, ज्योती अलकुंटे, आकाश अलकुंटे आणि प्राप्ती अलकुंटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास अलकुंटे परिवारातील सदस्य, भक्तगण, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.